नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, काल राजसाहेब ठाकरेंचं, उद्धवसाहेब ठाकरेंचं शिवाजी पार्कमध्ये झालेलं भाषण आपण सगळ्यांनीच बघितलं. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट मला असं वाटलं की त्यांनी जी पहिली मुलाखत दिली होती, संयुक्त मुलाखत, जे संजय राऊत साहेबांनी आणि महेश मांजरेकर साहेबांनी जी ती मुलाखत घेतली होती, ती एवढी काही मुलाखत रंगली नाही जेवढ्या या सभा रंगतायत. आता कुठेतरी मला असं वाटतं की या सभा घ्यायला जर या दोघांनी उशीर केला का, फक्त मुलाखतींवर यांनी कॉन्सन्ट्रेट केलं का, तर त्याच्यावर राजसाहेबांचं असं म्हणणं होतं की एकतर सगळ्यांना असं अपेक्षित होतं की जानेवारी एंडला या इलेक्शन्स होतील, पण अचानक मुख्यमंत्री साहेबांनी 17 तारखेला दाओसला जायचा बेत आखला आणि त्यानंतर त्यांच्या त्या निर्णयानंतर पटापट सांगण्यात आलं की नाही 15 तारखेला आपण निवडणूक होणार आहे या सगळे. तर मग या सगळ्या सेटिंग होत्या का, की यांनी आधी स्वतःचं सगळं सेट करून गेलं आणि मग दुसऱ्यांना काही फार वेळ दिला नाही की जिकडे ते प्रचार करू शकतील, कारण निवडणूक म्हटल्यावर पैसा उभा करायला लागतोच. आता सध्याच्या स्थितीला जेवढा पैसा रुलिंग पार्टीकडे आहे तेवढा, आता तुम्ही म्हणाल की यांचं खूप काय काय सगळं व्यवस्थित चाललंय, पण स्वतःच्या उमेदवारांसाठी जो पैसा पुरा द्यायला पाहिजे प्रचारासाठी, किंवा काय काय त्या मोहिमा राबवतात, पैठण्यांचं वाटप, हे वाटप, जे काय काय करत असतात, तो पैसा अचानकपणे उभा राहत नाही. कुठलीही पार्टी, मला असं वाटत नाही की ते स्वतःच्या खिशातनं, स्वतःच्या बँकेतनं ते पैसे या सगळ्या गोष्टींसाठी देत असतील. कुठेतरी कोणाकडनं तरी तो फायनान्स उचलून, मग ती बिल्डर लॉबी असेल किंवा बाकी कुठल्या लॉबीज असतील, उद्योजक असतील, त्यांच्याकडनंच हे पैसे सगळे घेत असणार पार्टी फंडच्या नावाने, आणि मग हे पैसे वाटल्या जात असणार. सो हा जरा वेळ कमी मिळाला आहे या ओव्हरऑल प्रजेसाठी, एक रुलिंग पार्टीचं सोडलं तर. आणि ज्या अर्थी 17 तारखेला मुख्यमंत्री साहेब जात आहेत, त्या अर्थी मला तरी वाटतंय की फुल फिल्डिंग लावलेली आहे, आपण जिंकणारच आहोत हे गृहीत धरण्यात आलेलं आहे. आणि त्यांना माहिती आहे की दुसरे काही फार लोक दुसऱ्या पार्टीजनं वोटिंग करणार नाही. आपली जी आहे ती पार्टी फिक्स या निवडणुकीत होणार आहे महापालिकेमध्ये सगळ्या. सो आपण जाऊन मस्त दौऱ्यावर जाऊया. हेच जर थोडं डायसी सिच्युएशन असतं तर कुठलाही मुख्यमंत्री गेला असता का, या प्रश्नाचं उत्तर द्या. बरं, कालच्या सभेमध्ये राजसाहेब ठाकरेंनी जे ते नेहमीच करतात, त्यांचं प्रेझेंटेशनवर खूप भर असतो आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रेझेंट करतात. त्यांनी 2014 पासून 2026 पर्यंत या अदानी ग्रुपचा जो काही प्रवास आहे तो आपल्यासमोर मांडला. कुठल्या प्रकारे 2014ला समजा 7-8 प्रोजेक्ट्स असतील तर ते आता 200, 300, 400, 500 इथपर्यंत गेलेले आहेत. सगळे वीज निर्मितीचे प्रकल्प त्यांच्याकडे आहेत, सिमेंटचे आहेत. सो ते जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा ते प्राइसेस वाढवू शकतात. त्यांची आता मोनोपॉली होऊ शकते, ते आता डॉमिनेट करू शकतात. जर त्यांनी ठरवलं की नाही आता आम्हाला सिमेंट द्यायचंच नाहीये, तर सगळे आपले सध्या ओव्हरऑल जी काही कन्स्ट्रक्शनची कामं सगळीकडे चालू आहेत ती बिनसली का, कारण त्यांना जो हवाय पैसा तो त्यांना मिळत नाहीये म्हणून. किंवा विजेच्या बाबतीत सुद्धा तसंच, आपण सगळे अंधारात जाऊ. बरं, कुठलाही उद्योजक जर मोठा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यातनं खूप साऱ्या रोजगार निर्मिती पण होते. पण ही रोजगार निर्मिती, आता समजा महाराष्ट्राच्या विजय आहे, तर महाराष्ट्राच्या संदर्भात जेवढे कुठले प्रोजेक्ट्स अदानी समूहाकडे गेले असतील, मग ते पोर्ट्सचे असतील किंवा विजेचे असतील, सिमेंटचे असतील, अजून कुठल्या गोष्टींचे असतील, जी लोक याच्यावर डिबेट करतायत की ठाकरे बंधूंनी किती लोकांना रोजगार दिला आणि हे जे प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत त्याच्यातनं किती रोजगार निर्मिती होतीये. रोजगार निर्मिती तर नक्कीच होतीये, पण तोच जो प्रॉब्लेम नेहमी आपल्याला फेस करायला लागतो, मराठी माणसाला खास करून, तो याच्यात सुद्धा फेस करायला लागतोय का, की नोकऱ्या तर आहेत, रोजगार तर मतलब मिळतायत, येत आहेत, पण त्या मराठी माणसाला, तिकडच्या भूमिपुत्रांना हे मिळतायत का, हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. आणि हे कोणीतरी सांगणं गरजेचं आहे. मला तर खरं अपेक्षा होती की राजसाहेब ठाकरेंनी एवढा काल अभ्यास केल्यानंतर ते याच्यावर सुद्धा अभ्यास करतील की या ज्या नोकऱ्या आहेत त्या बेसिकली मिळतायत कुठल्या राज्यातल्या लोकांना. अगेन, एकाच उद्योजकाला एवढं मोठं का करण्यात येते, मला सुद्धा त्याचा प्रश्न काही समजत नाहीये. मग त्यांनी एक वेगळं प्रेझेंटेशन केलं की कुठल्या प्रकारे गुजरातला हे सगळं, मुंबई, ठाणा, पालघर, या सगळ्या गोष्टी अटॅच केल्या जात आहेत, आणि त्यानंतर जे विमानतळ आहे मुंबईचं ते कसं बिल्डरच्या घशात घालण्यात येईल, याच्यावर सुद्धा अनेक मतविवाद असू शकतात. आता काही काही लोकांना वाटत असेल की पनवेलला जर शिफ्ट झालं डोमेस्टिक काय किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट काय, तर काय फरक पडतो. काही काही लोकांना नो डाऊट त्यांच्याबद्दल सहमत नसतील ते. आणि काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं असू शकतं की यांना आता, कारण त्यांचं एक, त्यांना टॅगलाईन दिली जाते की सेटलमेंट किंग,
किंवा खंडणी मागायची असेल किंवा अदानी ग्रुपकडनं आता काहीतरी अपेक्षा असेल म्हणून वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. किंवा मोहिमा अर्धवट सोडून देतात. मग तो टोलचा विषय असेल, भोंग्यांचा विषय असेल, अजून कुठल्या बऱ्याचशा मोहिमा त्यांनी ज्या मराठी माणसासाठी केल्या आहेत त्या. तर मला त्यांना एक विचार असं वाटतं की ठीक आहे, असं कुठलीही पार्टी कुठलीही मोहीम काय पूर्णपणे फिनिशला नेतच नाहीये, एंडपर्यंत नेतच नाहीये. आता राजसाहेब ठाकरेंनी त्याच्या पार्टीनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पार्टीने दाखवून दिलं की आमच्या हातात काहीही नसताना आम्ही काय काय करू शकतो. आणि जेव्हा त्या मोहिमा महिना दीड महिना किंवा काही काळासाठी चालतात तेव्हा त्या मोहिमा दाबण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांवर, त्या पार्टीवर, राजसाहेबांवर किती केसेस टाकण्यात येतात, किती कोर्टाच्या फेऱ्या कार्यकर्त्यांना खास करून मारायला लागतात. यांचा पैसा शेवटी द्यायला कोणाला लागतो तर पार्टी फंडमधनच द्यायला लागतो. कुठेतरी हातात काहीही नसताना कार्यकर्त्याचं पण आयुष्य उद्ध्वस्त होतं जेव्हा पोलीस रेकॉर्डमध्ये तुमचं नाव जातं. सो हा सगळा जो खर्च आहे तो तुम्ही आम्ही देतो का? जो खास करून जे लोक त्यांना मांडवली किंग म्हणतात ते. जर समजा काहीही त्यांच्या हातात नसताना त्यांनी दाखवून दिलं की बाबा आम्ही हे करू शकतो, तर फक्त जरा विचार करा की सत्ता जर समजा यांना मिळाली तर हे काय काय करू शकतात. बरं, नाशिक महानगरपालिका जेव्हा यांच्या हातात होती तेव्हा विरोधी पक्षाकडनं यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप ते कोणीही लावू शकले नाहीत. हा सुद्धा विचार आपल्याला करायला हवा की सध्या जे काही चाललं आहे की कोणीही येतं, कुठेही जातं, कुठेही म्हणजे एकाच पार्टीमध्ये जातं. आणि मग जे आता राजकारण धर्मावर सुरू आहे, प्रभू श्री रामांवर सुरू आहे, या लोकांनी आणि खास करून प्रचार असा करण्यात आला की शिवसेनेचा मतलब उद्धव साहेबांच्या किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर कोण आला, हे लोक जर निवडून आले तर महापौर कोण बनेल तर कोणतरी खान असेल, रस्त्यांची नावं बदलण्यात येतील. तर या लोकांना जे आता या विचारधारेचे आहेत तर त्यांना असं मला विचार असं वाटतं की मग भाजपाने जी काँग्रेस बरोबर आत्ता युती केली, भाजपाने जी MIM बरोबर युती केली, MIM बरोबर युती म्हणजे जरा अतिशयोक्ती नाही का झाली? आणि हे म्हणजे आपल्याला किती फाट्यावर मारलं जातं याचा जरा आपण विचार करायला हवा. निवडणुकीच्या आधीच 66 का 70 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. त्या नोटा बटनाला काही अर्थ आहे का? बरं, आज जर हे इलेक्शन असं झालं की 70 लोक बिनविरोध आली तर विचार करा, पुढच्या वेळेला हा आकडा अजून वाढत जाईल. हळूहळू इलेक्शनच लोकशाहीच नष्ट होईल. सो या सगळ्या गोष्टीला काही अर्थ उरणार नाही आपल्या मतदानाला. मी समजू शकतो तुम्ही त्या जे रुलिंग पार्टी आहे त्यांच्या मताचे पण त्यांचा जो काही हा मार्ग आहे तो तुम्हाला आवडू शकतो किंवा तुम्हाला माझ्या हा मार्ग सुद्धा बरा वाटू शकतो की बाकीच्या सगळ्यांना संधी देऊन बघितली आहेत ना, आता या लोकांना संधी द्या. एकतर रुलिंग पार्टीचं मला समजतच नाही की बाबा जर तुम्ही एवढा विकास केलाय तर मग तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाही आहात? तुम्ही फक्त आणि फक्त धर्माच्या मुद्द्यावर का बोलता? आणि यांच्या अगेन्स्ट जर कोणी काही आवाज उचलला तर मग तो अँटी नॅशनल किंवा मुस्लिम प्रेमी असाच त्याला टॅगलाईन का दिली जाते? आधीच्या सरकारात, काँग्रेसच्या सरकारात एवढं नव्हतं. तुम्ही विचारू शकत होतात प्रश्न. आता प्रश्न विचारले तर आमचा युट्यूबच्या व्हिडिओचा रीच कमी केला जातो किंवा फार तर काहीतरी त्यांच्यावर लिगल कारवाई केली जाते. सो या सगळ्या गोष्टी हळूहळू हुकुमशाहीकडे जास्त जात आहेत. बघा, जरा विचार करा. आता जिकडे जिकडे तुम्हाला ऑप्शन आहेत, आता अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही त्या 66 किंवा 70 लोक जिकडे प्रभागांमधले असला तर आता तुमच्याकडे काही व्हॉइसच उरला नाही आहेत. बट बाकीच्या ठिकाणी जिकडे जिकडे तुम्ही आहात तिकडे कोणाला मतदान करायचं आणि ॲटलिस्ट मतदान करा जे काही तुम्हाला पटतंय ते. मी काय असं सांगत नाही की हे चुकीचंच आहे सगळं जे चाललेलं आहे ते, तुम्हाला त्या गोष्टी त्यांच्या पटत सुद्धा असतील. बट मतदान करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो दिवस सुट्टीचा दिवस म्हणून घालवू नका आणि ॲटलिस्ट 60-70 किंवा 75% तरी प्रत्येकाच्यात मतदान झालं पाहिजे. दुबार मतदानाबद्दल आता काय मला निवडणूक आयोगाबद्दल काही समजतच नाही काय बोलायचं ते. ओव्हरऑल आत्ताची जी काही महाराष्ट्राची सिच्युएशन आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि काय वाटतंय तुम्हाला, ही निवडणूक कोण जिंकेल, तुम्ही कुठल्या विभागात आहात, कुठल्या प्रभागात आहात, तिकडची हवा कशी आहे, हे सगळं मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.